महाराणी सईबाईंचं बालपण ज्या वाड्यात गेलं तो फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचा वाडा पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ फलटणच्या नाईक निंबाळकर कुटुंबियांचं याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची जी आजोळ आहे त्या वाड्यामध्ये सध्या मी उभा आहे। मी सध्या उभा आहे फलटण मधल्या मुदोजी मनमोहन वाड्यामध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि फलटणच्या नाईक निंबाळकरांचं नाते सर्वश्रुत आहे। आपल्या सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आराध्य दैवतच आहेत आणि त्यांच्यामुळंच खऱ्या अर्थाने आज जो काही समाज आपल्याला पाहायला मिळत आहे तो आज आपल्याला दिसत आहे। परंतु नाईक निंबाळकर घराण्याचे आणि छत्रपती भोसले घराण्याचे हे फार जुने संबंध आहेत। किंबहुना शिवाजी महाराजांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे हे फलटणकरांच्या बरोबर होते आणि फलटणकरांनी त्यांचं शौर्य त्या ठिकाणी पाहून स्वतःची मुलगी दीपाबाई साहेब ही मालोजीराजांना दिलेली होती आणि त्यांच्याच पोटी आलेले शहाजीराजे आणि शरीफजीराजे आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रथम पत्नी ह्या फलटणच्या घराण्यातल्याच होत्या, त्या आपल्याला सर्वांना माहीत आहे। आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या एक कन्या ह्या पुन्हा फलटणच्या बाजाजी नाईक निंबाळकरांचे चिरंजीव महाजी नाईक निंबाळकर यांनाही दिल्या होत्या आणि ह्याच्या पुढेही असे अनेक संबंध फलटणच्या नाईक निंबाळकरांचे आणि छत्रपती भोसले कुटुंबियांचे वेळोवेळी झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यानंतरच्या काळात कोल्हापूरच्या सुद्धा छत्रपती भोसले कुटुंबियांची सुद्धा संबंध झालेले आपल्याला पाहायला मिळतात। किंबहुना ह्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की राजश्री शाहू महाराजांना ज्यांनी दत्तक घेतलं ते फलटणचे मुदोजी महाराज यांच्या कन्या होत्या आणि त्यांचे पती छत्रपती राजाराम महाराज हे फ्लॉरेन्सला त्या ठिकाणी त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या नंतरच्या काळामध्ये शाहू महाराजांना त्या ठिकाणी दत्तक घेण्यात आलं होतं। अशा प्रकारचे अनेक पिढ्यांचे संबंध नाईक निंबाळकर कुटुंबियांचे आणि छत्रपती भोसले घराण्याचे हे चालत आलेले आहेत। हा फलटणचा वाडा नेमका किती जुना आहे मलाही सांगता येणार नाही, परंतु जो लाकडी भाग जो आहे हा अत्यंत जुना आहे आणि साधारण 1500 सालाच्या आसपास त्या ठिकाणी तो वाडा बांधला गेला असावा। त्यानंतर पुन्हा तो मुदोजी महाराजांनी तो रिनोव्हेट केलेला आहे आणि त्याच्या शेजारचा वाडा नव्याने त्यांनी बांधलेला आहे। पूर्वीच्या काळात फलटण पूर्णपणे हे बंदिस्त म्हणजे थोडक्यात वॉल सिटी होतं। त्याचे काही अवशेष आपल्याला नदीच्या बाजूला पाहायला मिळतात, काही ठिकाणी वेसही पाहायला मिळते आणि पूर्ण शहर हे बंदिस्त त्या ठिकाणी होतं आणि अर्थात त्या काळामध्ये सुरक्षतेच्या दृष्टीने त्या प्रकारचा तो निर्णय असेल आणि अत्यंत जुनं वास्तव्य असणारं या ठिकाणी हे घराणे एवढं मात्र निश्चित आहे। 1244 पासून फलटणचे नाईक निंबाळकर या ठिकाणी वास्तव्यास आहे। ह्या ठिकाणी मला जरूर सांगितलं पाहिजे की ज्या वेळेला आमच्या आजोबा श्रीमंत मालोजीराजे होते यांचा एक उदात्त हेतू होता, कॉलेजसुद्धा ह्या वाड्यामध्ये सुरू झालं। अनेक ऑफिसेस आले, त्यांना जागा नव्हती तर त्या ऑफिसेसला त्या ठिकाणी वाड्याने जागा दिली। पोस्ट ऑफिस असेल, त्या ठिकाणी AR कॉपरेटिव्हचं ऑफिस असेल आणि त्यामुळं बरंचसं नुकसानही त्या ठिकाणी होत होतं आणि त्यावेळेला आमचे बंधू श्रीमंत रघुनाथराजे यांनी हे सर्व
त्या ठिकाणी बाहेर काढून त्या वाड्याला आजचं जे रूप आहे हे त्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने रूप आहे. आणि जुने जे फर्निचर इतर सामान होतं ते इतरत्र पडलेलं होतं, त्यांनी ते एकत्रित आणून त्या ठिकाणी लावून घेतलं आणि त्यामुळं आजचं वाड्याचं स्वरूप तुम्हाला खऱ्या अर्थाने पाहायला मिळत आहे. राम मंदिर हे फलटणच्या एक साध्वी होत्या आणि त्यांच्या काळामध्ये हे राम मंदिर त्यांनी, त्यावेळेला राम मोठा होता आणि त्यावर त्यांनी हे राम मंदिर, सगुणाबाई साहेब म्हणून होत्या, त्यांनी हे राम मंदिराची निर्मिती त्यांनी त्यावेळेला केली. आणि त्यांना जी राम मंदिराची जी मूर्ती आहे त्याची शिळा ही पेशव्यांकडून त्यांना आली आणि त्याच्या माध्यमातून ती मूर्ती तयार झाली, असं त्या ठिकाणी ऐतिहासिक पुरावे आमच्याकडे आहे. आता जो हॉल तुम्ही बघता आहात तो जो आहे तो सुरुची हॉल, ज्या ठिकाणाहून फलटण संस्थांचा कारभार चालत असे. साधारणतः 1244 मध्ये या ठिकाणी नाईक निंबाळकर कुटुंबीय आलं आणि तेव्हापासूनचा जो राज्यकारभार आहे तो याच ठिकाणाहून चालवला जायचा. आकर्षक असा जो आहे तो सुस्थितीतला आता सध्या राजवाडा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी दरबार भरायचा. रेखीव असं लाकडाचं काम जे आहे ते या ठिकाणी कोरीव असं केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर देखील लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सईबाईंचं लहानपण देखील याच वाड्यामध्ये गेलं. मुदोजी मनमोहन वाडा असं या वाड्याला म्हटलं जातं आणि या ठिकाणी जी आहे ती नाईक निंबाळकर कुटुंबियांची जी आहे ती वंशावळ जी आहे ती या ठिकाणी लावल्यात आपल्याला पाहायला मिळते. मूळ पुरुष निंबराज या ठिकाणी पहिल्यांदा आले आणि त्यांनी हे फलटण शहर वसवलं आणि तेव्हापासूनची जी आहे ती नाईक निंबाळकर या घराण्याची जी आहे ती वंशावळ या ठिकाणी लावलेली पाहायला मिळते. खरं तर या ठिकाणी आपण बघू शकतो मुधोजी राव जे आहेत ते सईबाईंचे वडील आणि तेव्हापासून जे आहे ती छत्रपती शिवाजी महाराज किंवा भोसले घराणा असेल त्यांच्याशी नातं जे आहे ते सर्वश्रुत झालं. परंतु त्याआधी देखील या ठिकाणी जे आहे ते भोसले घराणे आणि नाईक निंबाळकर कुटुंबियांचे जे आहे ते सोरीक व्हायची. खरं तर ही वंशावळ सुरू झालेली आजची 28वी पिढी जी आहे ती आहे. 27वे जे या ठिकाणी दिसत आहेत ते रामराजे यांचे आणि 27 युवराज आहेत आणि 28वी पिढी ही अनिकेत राजे नाईक निंबाळकर आहेत. खरं तर ही संपूर्ण वंशावळ जी आहे ती नाईक निंबाळकर कुटुंबियांची आहे. 1244 साली या ठिकाणी नाईक निंबाळकर कुटुंबीय पहिल्यांदा आलं आणि त्यानंतर फलटणमध्ये या ठिकाणी जी आहे ती वंशावळ जी आहे ती सुरूच आहे. आता मुदोजी मनमोहन वाड्यामध्ये मी आहे आणि या ठिकाणी ह्या वाड्यामध्ये आपण बघू शकतो रेखीव असं जे आहे ते या ठिकाणी पेंटिंग्स जे आहेत ते लावलेले आहेत. कोरीव काम जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तसेच हा संपूर्ण जो वाडा आहे बऱ्यापैकी या ठिकाणी लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेलेला आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे हॉल्स देखील आहेत की या ठिकाणी जो राज्यकारभार चालवला जायचा. इथं बघू शकतो आपण हा जो आहे तो सुरुची हॉल. पलीकडच्या बाजूला जो दिसतो आहे या ठिकाणी देखील दरबार भरायचा आपण बघू शकतो. सुंदर असं जे आहे त्या ठिकाणी झुंबर लावलेले दिसत आहेत, जुने फोटोज लावलेले दिसत आहेत, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या देखील लावलेल्या आहेत आणि ही जी आहे ती मुख्य गादी आहे आणि या ठिकाणावर ज्यांचा जो राजा असतो किंवा जे आजपर्यंत राजे झालेले आहेत, ज्यांचा अभिषेक झालेला आहे, राज्याभिषेक झालेला आहे, त्यांनाच या ठिकाणी बसण्याचा मान आहे. खरं तर हे फलटणचं नाईक निंबाळकर कुटुंबीय 1244 साली या ठिकाणी आलं आणि आता त्यांची 28वी जी आहे ती पिढी सुरू आहे. मी सध्या तुम्हाला मनमोहन वाडा जो आहे फलटणचा तो दाखवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आणि छत्रपती संभाजी महाराजांचं हे आजोळ. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, फलटण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.